नमस्कार मित्रांनो, गुड मॉर्निंग. टाईम होते 8:26. डेट आहे 1 जुलै आणि आपण गाडीमध्ये आहोत. सध्या आपल्याला लॉग इन करायचं आहे उबर. तर उबरमध्ये लॉग इन करूया आणि इथे इन्सेंटिव्ह वगैरे पण आहेत. सिम्पली लॉग इन. एक्सेप्ट ट्रेंडिंग डाऊन. हा ते ॲक्सेप्ट नाही केलं की त्याचं ते डाऊन होतो. ठीक आहे, काय हरकत नाही. आता फक्त कन्फ्युजन आहे की ह्याचा म्हणजे जो आयडीचा जो मोबाईल नंबर आहे ना, तो माझ्या दुसऱ्या फोनमध्ये लाईक माझ्या आयफोनमध्ये आहे. तर उबरचा ॲप आयफोनमध्ये चालतो. तर आता ट्रिप घेऊन बघूया. जर कॉलिंगमध्ये काय प्रॉब्लेम आला तर मग ह्याच्या जागी मला आयफोन ठेवायला लागेल, नाहीतर मग हा सिम कार्ड टाकून ह्याच्यात टाकायला लागेल. तर कन्फ्युजन तर आहे, बघू कसं काय सीन आहे. आणि पहिले ट्रिपमध्ये भेटूया, ठीक आहे. जोपर्यंत ट्रिप लागत नाही तोपर्यंत किलोमीटर्स बघा. 917 किलोमीटर गाडी चालली आहे आणि ट्रिप मी 0 केली आहे. एक ट्रिप मी आता जस्ट घेतली आहे आणि एक कंप्लीट केली आहे आणि आता एक मी ट्रिप घेतोय. आता सीन कसं आहे माहिती आहे, ह्या फोनमध्ये ना तो सिम कार्ड नाही आहे, तो सिम कार्ड आयफोनमध्ये आहे. तर मी कॉल नाही करू शकत, जे पण काय ते मेसेजवरती. आणि एकाच ट्रिपमध्ये CNG बघा मित्रांनो, अर्धी टाकी झाली आहे. काय ॲव्हरेज आहे देवाला माहिती. बट चला या कस्टमरला पिकअप करायला जाऊया. सध्या मी आहे इथे. उबर गो 12 किलोमीटरचे 214 रुपये देतोय. 6 किलोमीटरचे ही वाली ठीक आहे, 6 किलोमीटर वाली. चला नेव्हिगेशन. अरे हे काय झालं, स्टार्ट नेव्हिगेशन. 1.1 किलोमीटर पासून पिकअप आहे. लेट्स गो. तर मी अंधेरीमध्ये कुठेतरी आहे, हॉस्पिटलच्या इथे. आता कस्टमरचा वेट करतोय बिल्डिंगच्या आतमध्ये. काय माहिती कधी येत आहेत. जास्त टाइम नाही लागावं म्हणून छोट्या ट्रिप ॲक्सेप्ट करतोय. पण काय कस्टमर कुठे चालले काय समजत नाहीये. मी इतका मोठा युटर्न मारला आणि ती बघा कुठे चालली आहे. मे बी तिने दुसरी राईड वगैरे कॅन्सल केली आहे, घेतली आहे. आणि चार्जिंग राईड वेटिंग टाईप असे चाललं आहे. म्हणजे तिने दुसरी राईड हे करून घेऊन गेली आणि मला तिने लटकवला. मला बोलली राईड कॅन्सल करते म्हणून बोलली, पण तिने राईड काय कॅन्सल केली नाही. आता इथे जायचं. पहिले स्टॉपवर करूया क्लिक. त्यानंतर सपोर्टवर कसं जायचं. व्हेर इज अ सपोर्ट. कॅन्सल कशी करायची मला नाही माहिती. तर मित्रांनो, आता मी एअरपोर्टचा भाडा लागला होता. मी चुकलो थोडासा, कारण मी कधी गेलो नाही एअरपोर्टवरती, तर मला समजलं नाही पटकन. आणि मी काय करतो की जसं मी उचलले ना, तर मी भाडं उचललं की लगेच मी स्टॉप करतो. त्याच्याने माझा हे जो आहे ना एक्सपेक्ट म्हणजे ट्रिप घेण्याचा जो रेट आहे ना, तो पहिला 9 होता, आता 17 झाला. तर आता मी वाट बघतोय ट्रिप लागायची. जशा पण ट्रिप भेटत ना, मी बघतोय टाइम किती लागतोय, किलोमीटर किती आहेत, चल फटाफट उचला. मी बघत नाही की सीडन मध्ये लागते का उबर गो मध्ये लागतंय, असं काहीच बघत नाही. थोडीशी धगधग तर होते, बट ठीक आहे यार, म्हणजे वाटते थोडीशी मजा येते. कारण हे बघा, हे हा कारण आहे मजा येण्याचा. तर आणि CNG अजून आपल्या अर्धा टाकी आहे, तर मला पूर्ण एम्प्टी करायचंय. त्यानंतर मी CNG फिलअप करेल आणि तेव्हा मी बघेन की गाडीचा ऍव्हरेज किती येतोय आणि आपली अर्निंग किती येतोय. समजलं. चला, ही एक लागली आहे, म्हणजे छोटीशीच राईड आहे. तर मी इथे बघा, हा लोकेशन आहे, म्हणजे झाडाच्या इथेवाला लोकेशन आहे. बट मी इथे थोडासा थांबलोय कारण इथे आजूबाजूला गाड्या पण आहेत. आणि कस्टमरचा आता एक कॉल आला होता, तर ते बोलतात की मी येते म्हणून. राईड चालू असताना एक ट्रिप लागली होती, पण ती काय घेऊ शकलो नाही, म्हणून माझा तो 19 वरतून 16 वरती आला. या अशा छोट्या मोठ्या गोष्टींमध्ये लक्ष द्यायला लागतं. ठीक आहे. कुठे आहे, कुठेतरी स्टेशन वगैरे आहे इथे, असं काही. कुठला स्टेशन आहे
विलेपार स्टेशन. ओके, विलेपार स्टेशनला आहे. ठीक आहे, मी एक काम करतो, मी आहे ना इथून हळूहळू ना या मेन रोडवरती जातो. पुढे लागेल आपल्याला एखादी ट्रिप. कसला भयंकर अडकलोय हे बघा. तो कस्टमर येडा भोकाचा, त्याला मी 38 किलोमीटर आणले 500 रुपयामध्ये. त्याच्यामध्ये 400 रुपयाचा टोल आहे. म्हणजे जवळजवळ तो 11 रुपये का 10 रुपये पर किलोमीटरचा रेट आहे. आणि रडत होता तो पैसे द्यायला. आणि वरून सिच्युएशन बघा, ह्या माझ्या बंपरला स्क्रॅच पडलेत, मिररला पण स्क्रॅच पडले असणार. एवढे मासं चिपकून चालतात. आणि आपल्याला काय नॉलेज नाही की कुठे कसं जायचं कसं नाही. आता इकडे बघा, अडकलो ना मी. काय फालतूगिरी आहे यार. आता मी CNG पंपावरती CNG पंपांच्या लाईन मध्ये आहे. तर आता CNG भरू आणि त्यानंतर मग मी त्याला कॉल करून त्याला विचारेन की भाई गो टू होम वगैरे कसं टाकतात मला सांग, जेणेकरून आपल्याला घरा साईडच्या राईड्स भेटेल. जेन्युअनली सांगून मला सुसू करायला पण टाइम भेटत नाही आहेत. राईड मजबूत आहेत पण भाई एरिया माहिती असणं पण गरजेचं आहे. प्रेशर इतका कमी आहे ना, काय सांगू आता. मला वाटत पण आहे की जास्त बसेल पण याच्यात. आता काय, जितका बसेल तितका बसेल. बघा अजून कमी झाला नानाची काम. शे भाई, गाडीमध्ये CNG टाकलं आहे. प्रेशर खूपच जास्त कमी होता. पण आता जे पण आहे जसं पण आहे ठीक आहे. एक तर कुर्ल्याच्या गल्ल्या गुल्ल्या, कुर्लाच बोलतोय, मुंबईच्या गल्ल्या गुल्ल्या जाऊ दे. आता मी ते गो होम सिलेक्ट करून ठेवलंय बघ. कळंबोली इथे आपण राहतो तिथं गो होम टाकले आहेत. प्लीज लागू दे ट्रिप, निघू दे मला या एरियातून. नंतर मग पुढे बघू. उल्वे चालेल, बेलापूर चालेल, वाशी चालेल, दादर सुद्धा पण चालेल. पण प्लीज मला या एरियातून निघायचंय. नाही करायचं भाई, इथे आपल्याला राहायचंच नाही जास्त वेळ. आणि टोटल जर बघायला गेलं ना तर 8 तासामध्ये 2500 रुपयाचं काम झालंय. 650 रुपयाचा CNG गेलाय. ठीक आहे आतापर्यंत. आणि मी आता पूर्ण गाडी वगैरे बंद केली आहे. गो होम टाकले आणि वाट बघतोय ट्रिप लागायची. ट्रिप लागली आपल्या साईडची एखादी चांगली मस्त व्यवस्थित तर वेल अँड गुड. बघू, मी इथे जवळजवळ अजून 5-10 मिनिटं थांबायचा प्रयत्न करेल. नाहीतर मग हळूहळू आपल्या रस्त्याला मी निघून जाईल. आता सिच्युएशन अशी आहे की इथे जो त्यांनी ड्रॉप लोकेशन टाकले आहेत ना या कस्टमरनी, तिथे एंट्रीच नाहीये आणि तिथे एकही गाडी घुसू शकत नाही अशी जागा आहे. तर मला सांगा आता मी कसं जाणार आहे ना. मी गाडी तिथे घुसवली, पाठच्या पुढच्या माणसांना लागत कशी तरी गाडी काढली आहे उमरखाडी. आता मी काय करू शकतो याला. इथे जाऊ. प्रॉब्लेम विथ पिक ऑन रुटीन. डू यू वॉन्ट टू कॅन्सल दिस ट्रिप. कॅन्सल. काय करणार, दुसरा काय ऑप्शन आहे. काय लागलं नेव्हिगेशन. लय मोठा प्रॉब्लेम मध्ये अडकलो मित्रांनो. माझा एक साईडचा पॅनल पूर्ण घासलाय गाडीचा. मला थोडं टेन्शन आलंय. मुंबईमध्ये नाही आलं पाहिजे माझ्या मते. तर लय भयंकर हे झालंय आणि मी फुल टेन्शन मध्ये आहे. इथे अजूनपर्यंत कस्टमर आला नाहीये. कॉल पण लागत नाहीत कारण तीच लय मोठी चुकी झाली की दुसऱ्या याच्यामध्ये म्हणजे माझ्या आयफोन मध्ये नंबर आहे. हे बघा बंपर कसं घासलाय, कलरच गेलाय. आणि बाकी पाठीमागं त्यांनी काय केलं होता, ठोकला होता. नाही पाठी तर काय नाही झालं. मे बी प्रेशर घेत नाही. हा 200 आहे ना, ठीक आहे. देखते कितना बैठता है.
सगळ्यात पहिले वेळ बघा. चला ह्याच्यावर सोडून द्या, या फोनवरती बघा किती होते. 1:49. गाडी किती चालली आहे? 227. थांबा झूम करतो. 227.6 आणि टाइम का दाखवतोय? 16:26. इतका वेळ आपण ऑनलाईन होतो उबर मध्ये. आता इथे थोडासा कमी दाखवेल उबरच्या ॲपमध्ये, पण मी ॲक्च्युअल मध्ये इतका ऑनलाईन होतो. आणि अर्निंग जर बघायला गेलं तर सांगतो तुम्हाला, थांबा. माझा जवळजवळ 1400 रुपयाचा CNG गेलाय, कारण गाडी थोडासा ॲव्हरेज कमी देते CNG मध्ये. आणि त्यानंतर तिकडे मी जो CNG भरला, बापरे इतका लो प्रेशर तो CNG, बेकार सीन. -16 तास काम करून इतकी अमाऊंट जमली आहे. मी तर बिलकुल खुश नाही आहे ही अमाऊंट बघून. पण ठीक आहे, आपल्याला अजून थोडंसं बेटर व्हायला लागेल, अजून एरिया समजायला लागतील. आपला नवी मुंबई बेस्ट आहे. मुंबईमध्ये गेल्या होते कुठे काय राईड मारायचे बाई, दुनियाभरची झंझट आहे. तुम्ही गाडी कुठेच पार्क करू शकत नाही, कुठेच काय करू शकत नाही. जर तुम्हाला माहित नसतं ना प्रॉपर, तुमची गाडीला डायरेक्ट उचलून नाही, डायरेक्ट फाईन मारतील, विषय संपला, डायरेक्ट फाईन. आणि एक कस्टमर होते, त्यांनी मला हे दिलंय. त्यानंतर ती कुठे गेली रे बाटली, हे दिले. ते कस्टमरला कुठे घेऊन जायचं होतं? दादर पासून मीरा रोडला. त्याची स्वतःची फॅक्टरी होती आणि रस्ता एवढा बेकार होता, चुकून जर टायर पंक्चर झाला असता ना तर भाई ठीक आहे. ही अर्निंग जेवढी दिसते मी सांगणार नाही, कारण नजर लागते पैशानं, मी नाही सांगणार. ही जी अर्निंग आहे ना एवढी दिसते, चल ठीक आहे माझ्यासाठी, म्हणजे मी इट्स मॅनेजेबल. पण यार तो बंपर घासला यार, साईडचा पॅनल घासला ना भाई, मूड ऑफ झाला तिथेच. पण ठीक आहे, आता काय जे झालं ते झालं. एनिवेज, मी व्लॉग प्रॉपर नाही बनलाय, खूप सारे लफडे त्याचमध्ये. सिम चेंजचा प्रॉब्लेम, सिम इजेक्ट टूल असतं तर मे बी प्रायमरी मोबाईल वरून सेकंडरी मोबाईलवरती ट्रान्सफर करता आला असता. बट ठीक आहे, आता काय जे आहे ते आहे. आता मी जिथपर्यंत माझे कंप्लीट सोप होत नाही तिथपर्यंत मी काय भाई गाडी उद्या काढणार नाही. मी CNG फुल केलंय आता, चांगला प्रेशर भेटलाय 200चा. आणि टाटा बाय बाय, गुड नाईट. आणि लाईक करा.